नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वर्ग FYBA विषय व्यावहारिक व उपयोजित मराठी, प्रकरण 3 भाषांतर. आपण भाषांतर म्हणजे काय, भाषांतराची संकल्पना काय आहेत, भाषांतराचे स्वरूप काय आहेत हे आपण थोडक्यात मागच्या तासाला लक्षात घेतलेलं होतं. भाषांतराची सुरुवात केव्हा झाली, आंग्ल काळात, याचाही आपण विचार केलेला होता. आणि इंग्रजी ही ज्ञानभाषा आहे, ती आंतरराष्ट्रीय भाषा आहेत आणि त्यामधून अनेक प्रकारे अनेक भाषांमध्ये अनेक देशांमध्ये त्याची भाषांतरही झालेली आहेत. भाषांतराच्या स्वरूपाविषयी आपण मागच्या तासाला ऐकलं. यानंतर मात्र आपण भाषांतराची आवश्यकता काय आहेत, भाषांतर शास्त्र आहे की कला, या दोन मुद्द्यांचा आपण आज विचार करणार आहोत. तेव्हा भाषांतर कशासाठी केले जाते, त्याची गरज काय आहे, याचे उत्तरही स्पष्ट आहेत. जगातील विविध भाषांमध्ये नित्य नवी संशोधने होत असतात. त्यापैकी पुष्कळशी इंग्रजी भाषांतरित होत असतात, इंग्रजी भाषेमध्ये होत असतात. आणि त्या विविध भाषा शिकणे, त्यांच्यावर प्रभुत्व मिळविणे किंवा त्या आत्मसात करणे हे प्रत्येकाला शक्य होतेच असे नाही. पण त्या ज्ञानाची गरज आधुनिक युगात, आजच्या युगात पदोपदी जाणवत असते. म्हणूनच भाषांतराची नितांत आज गरज आहे. नोकरी असो, व्यवसायामध्ये असो, कधी कधी या ज्ञान क्षेत्रातील कौशल्य आत्मसात करण्याच्या हुशारीवर पदोन्नतीही अवलंबून असते. अशा वेळी ते ज्ञान स्वभाषेत किंवा मराठीत आणले गेले तर अशा गरजवंतांची सोय मात्र होऊ शकते. अर्थात त्या ज्ञानाच्या कक्षा साहजिकच रुंदावल्या जातात. अशा भाषांतरांतून मिळणाऱ्या ज्ञानाने त्याच्या बुद्धीला व त्या क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्याला विचार करण्याची क्षमता येऊ शकते. जसे की उदाहरण घ्यायचे झाल्यास, भाषा विज्ञानासारख्या क्षेत्रातील भाषाविषयक नवा दृष्टिकोन, भाषांतर, रूपांतर आणि अनुवाद इत्यादी प्रकाराने मराठीत आणला गेला. त्याचा मराठी भाषिकालाही जसा फायदा झाला, तसाच मराठी भाषेलाही त्याच्या ज्ञानकक्षा रुंदावण्याच्या संदर्भात उपयोग झाला. आपली मातृभाषा किंवा प्रादेशिक भाषा तर प्रत्येकाला चांगल्या प्रकारे येत असते. त्या भाषेच्या आधारे तो आपले जीवनविषयक व्यवहार भागवू शकतो. त्याचे जीवनविषयक जाणीवा, संस्कृती यांचा त्या भाषेशी अति घनिष्ठ संबंध असतो. पण जेव्हा अन्य भाषेतील सर्व प्रकारचे ज्ञान त्याच्या भाषेत भाषांतरांच्या मार्गाने त्याच्यापर्यंत येऊ शकते, तेव्हा त्याच्या विचाराला एक प्रकारे चालना मिळते. उदाहरणार्थ, भारतीय संस्कृती व पाश्चात्य संस्कृती यांचा तौलनिक विचार करण्याच्या प्रक्रियेला चालना मिळते. ज्ञानाचा विकास हा अशा तुलनात्मकतेतून प्रसार पावत असतो. अर्थात भाषांतराचा हा एक फार मोठा आपल्याला लाभच होत असतो. एका भाषेतील शब्दाला, वाक्याला दुसऱ्या भाषेत पर्यायी शब्द, वाक्य योजून मूळ आशेत दुसऱ्या भाषेत आविष्कृत करणे खरोखरच कौशल्याची एक कामगिरी आहे. ती एक कला आहे असं आपण म्हणतो. चांगले भाषांतर करता येणे चांगल्या कलाकृतीच्या निर्मिती समान असते. ती एक सर्जनशील कृती असते असंही आपण म्हणू शकतो. यासाठी भाषांतरकाराजवळ दोन्ही भाषांचे, वाङ्मयांचे पुरेसे ज्ञान असावे लागते. आधुनिक युगात भाषांतराची आवश्यकता काय, असा एक प्रश्न आपल्या सर्वसामान्यांना पडतो. ते पुढील प्रमाणे आपण क्रमशः एक लक्षात घेऊ. भाषांतरामुळे एका भाषेतील ज्ञान, विज्ञान, नवीन शोध अन्य भाषिकांपर्यंत पोहोचविणे एक शक्य होते.
जागतिक घडामोडी किंवा माहिती जसे की आर्थिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, वैज्ञानिक इत्यादी बाबतीत सांगता येईल. यावरील घटकांचा प्रसार माध्यमांमधून भाषांतरांच्या मार्फत जगभर तत्काळ पोहोचवू शकतो. सर्वसामान्यांना सगळीच भाषा येते असे नाही, पण जर भाषांतराच्या माध्यमातून बऱ्याचशा गोष्टींची ओळख मात्र ज्ञान करून घेता येते. क्रमांक 3, भाषांतराच्या माध्यमातून 2 भाषा, 2 समाज, 2 राष्ट्रांत वैचारिक आणि भावनिक जोडणी केली जाऊ शकते. एक प्रकारचे ऋणानुबंध निर्माण केले जाऊ शकते. क्रमांक 4, 2 भाषांच्या तौलनिक अभ्यासासाठी भाषांतर करणे, मूल्यमापन करणे ही सोयीचे ठरत असते. क्रमांक 5, भाषा, साहित्य आणि संस्कृती इत्यादीच्या आदान प्रदानासाठी भाषांतर ही एक महत्वाची भूमिका बजावित असते. क्रमांक 6, प्राचीनतम ग्रंथांची भाषांतरे करून पुरातन संस्कृतीचा सर्वांगीण अभ्यासही केला जातो. नंतरचा क्रमांक आहे 7, जसे धार्मिक ग्रंथ, शिलालेख, हस्तलिखिते इत्यादींची भाषांतरे आजही समाजासाठी बऱ्याच प्रमाणात महत्वाची ही ठरलेली आहे. प्रशासकीय कामे, दैनंदिन व्यवहार, न्यायालये, बँकिंग क्षेत्र किंवा रेल्वे खाते इत्यादी व्यवहार भाषांतरांच्या माध्यमातून सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविता येते. त्यानंतर व्यापार, उद्योग, शेती, संशोधन यांच्या विकासासाठी व जागतिक स्पर्धेत टिकविण्यासाठी परस्परांशी भाषांतर करून व्यवहार व कारभार सुरळीतपणे चालविता येतो. हे सगळं भाषांतराच्या माध्यमातूनच होऊ शकते. त्यानंतरचा क्रमांक आहे 10, बहुभाषिक लोकांचे दळणवळण झपाट्याने वाढल्याने प्रशासन व शासकीय कार्यालयात भाषांतर करणे हे गरजेचे ठरते आहे व ते व्यवहारही मानले जाऊ लागले आहेत. नंतरचा क्रमांक आहे 11, वैज्ञानिक शोध, तंत्रज्ञानाची क्रांती जगभर पोहोचविण्यासाठी भाषांतराचा खूप मोठा आधार मिळालेला आहे किंवा आधार घेतला जातो. नंतरचा क्रमांक आहे 12, सामाजिक अभिसरणासाठी भाषांतराची मोठ्या प्रमाणावर गरज ही असते आणि आहे पण. शैक्षणिक क्षेत्रातील क्रांतिकारी अध्यापन व अध्यापनासाठी भाषांतराचे महत्वही फार आहेत. थोडक्यात असे म्हणता येईल की आधुनिक समाजाच्या गरजा विस्तारत आहेत. स्पर्धेच्या या युगात टिकण्यासाठी व त्यावर मात करण्यासाठी सर्वच भाषिक लोकांना दैनंदिन संपर्क अपरिहार्य असा बनलेला आहे. व्यावहारिक गरज म्हणून आज भाषांतराचे महत्व ही अधिक आणि अपरिहार्य झालेले दिसते. यावरूनच आपल्याला भाषांतर सुद्धा ही एक शास्त्र आहे की कला आहे याचाही आपल्याला विचार करता येऊ शकतो. तर भाषांतर शास्त्र की कला, एखादी गोष्ट शास्त्रशुद्ध आहे असे आपण म्हणताना त्यात वस्तुनिष्ठता, बिनचूकपणा, परिश्रम आणि समप्रमाण इत्यादी गोष्टी येतात. सामान्यतः वस्तुनिष्ठ व सूत्रबद्धरित्या सिद्धांत मांडता येतात. त्यांना आपण शास्त्रे ही संकल्पना वापरतो किंवा देतो. यात बहुसंख्य गोष्टी व नियम उदाहरणासह स्पष्ट करता येतात. त्यांचे निष्कर्षही दाखविता येतात. उदाहरणार्थ भौतिकशास्त्र, जीवशास्त्र, रसायनशास्त्र यातील एखादा सिद्धांत, त्याची परिस्थिती, परिणिती व निष्कर्ष ही परिणिती जगाच्या पाठीवर कोणत्याही ठिकाणी समान येते. जसे की न्यूटनचा गुरुत्वाकर्षणाचा नियम, ज्याला आपण इंग्रजीमध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स असे म्हणतो, हा विश्वात्मक पातळीवरती नियम मान्य झालेला आहे. त्याला आपण शास्त्र म्हणतो. इतकेच नाही तर लिटमसचे रंग, वस्तूची घनता किंवा वस्तुमान
इत्यादी उदाहरणे सुद्धा या संदर्भात, शास्त्राच्या संदर्भात देता येईल. मात्र एखादा अनुवाद करता आपले दोन्ही भाषेतील कौशल्यपणाला लावून सुयोग्य भाषांतर करतो. एका भाषेतील शब्द, वाक्य, म्हणी दुसऱ्या भाषेत चपकलपणे योजण्यासाठी भाषांतरकाराला मोठी मेहनत सुद्धा घ्यावी लागते. अर्थात हे काम मेहनतीने व अभ्यासाने सफाईदारपणे होईल. इथे खऱ्या अर्थाने भाषांतरकाराचा कस लागतो हे खरे, पण वाचकाला मूळ कलाकृती वाचल्याचा प्रत्यय देणारे भाषांतर हे सर्वोत्तम भाषांतर असल्याने भाषांतरकाराला त्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतात. त्यात भाषिक गोडवा येण्यासाठी समर्पक शब्द योजनाही त्याला करावी लागते, म्हणींचा वापर करावा लागतो, वाक्यप्रचारांचा जोड त्याला द्यावी लागत असल्याने आणि दुसरीकडे मात्र भाषांतराचा स्थूल नियमबद्ध ढाचा नसल्याने भाषांतरकार भाषांतराच्या माध्यमातून लक्ष्य भाषेत दुसरी कलाकृतीच निर्माण करीत असल्याने भाषांतराला शास्त्र म्हणण्यापेक्षा कला म्हणणेच काहीशे योग्य वाटते, यथोचित वाटते. प्रत्येक भाषांतराची यशस्वीता त्या भाषांतरकाराच्या वैयक्तिक गुणावर व त्याच्या दोन्ही भाषांच्या, समाजाच्या आणि संस्कृतीच्या आकलनावर अवलंबून असते. भाषांतर हे जरी मूळ मजकुराचे केले जात असले तरी ती एक सर्जक कृती आहे, ती एक सर्जन कृती आहे. आणि कोणतीही सर्जन कृती कल्पना, शास्त्र या ढाच्यात वा नियमात बसवता येत नाही. प्रतिशब्द, तळटीपा, शब्दांची ग्लोसरी, संज्ञा, स्पष्टीकरण देऊन भाषांतरकार दोन भाषा व दोन संस्कृती जोडण्याचे एक प्रकारे कामच करीत असतो. भाषांतरकार किंवा भाषांतर ही एक कला आहे असे एकदा आपण स्वीकारले की त्यात विविधता येणे एक साहजिक आहे. अनेक लोकांशी, भाषांशी, भाषिक व्यवहारांशी निगडित असल्याने त्यात व्यामिश्रताही अधिक जाणवते. मराठीच्या बाबतीतही हीच प्रक्रिया दिसते. जॅपनीज, फ्रेंच, इंग्लिश, जर्मन इत्यादी अनेक भाषातील कलाकृती मराठीत आज भाषांतरित होत आहेत. तशा मराठीतील उच्च कोटीतील कलाकृतींची, साहित्यकृतींची भाषांतरित जगभर होताना आपल्याला दिसते. भाषांतर ही जरी वरील अर्थाने कला म्हणून स्वीकारली तरी त्याचा काही नियमांच्या अधीन राहूनच भाषांतरकाराला पुढेही जावे लागते. पूर्वसुरींच्या आधारानेच तो स्वतःची सृजनशीलता वापरून भाषांतरही करीत असतो. म्हणूनच एका अर्थाने असे म्हणावे लागते की भाषांतर हे एक प्रकारे जशी कला आहे तद्वतच ते एक शास्त्रही आहे असेच शेवटी म्हणावे लागेल. इतकेच. इथे आपण आजच्या या तासाला थांबणार आहोत. तुर्तास धन्यवाद.